सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर व शहराध्यक्ष प्रशांत बागडे यांच्या नेतृत्वात तीर्थराज कुशावर्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला। आतंकवाद्यांचा पुतळा व पाकिस्तानचा झेंडा जाळून कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, जहां बलिदान हुए मुखर्जी व काश्मीर हमारा है, आतंकवाद्यांचा धिक्कार असो, वंदे मातरमच्या जयघोषात तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी, तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर, शहर सरचिटणीस सचिन शुक्ल, देवेंद्र कदम यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। या प्रसंगी मान्य नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, ज्येष्ठ नेते बंडू दिघे, जिल्हा चिटणीस राजाराम चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कळमकर, गणेश भुजंग, श्रीकांत मुळे, सरचिटणीस भावेश शिकरे, माधव भुजंग, रामचंद्र भुंड, शंकर गमे, पांडुरंग कोरडे, कुणाल उगले, राजेंद्र गंगापुत्र यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। अनेक अतिरेकी आतमध्ये घुसले, त्यांनी त्या सगळ्या पर्यटकांना खाली उतरवलं, प्रत्येकाला नाव विचारलं आणि जे जे हिंदू होते त्यांना त्यांनी समोरून गोळ्या झाडल्या। काहींच्या बायकांना मोकळं सोडलं की आम्ही काय करू शकतो हे तुम्ही मोदींना सांगा। अत्यंत निरपराध पर्यटनासाठी गेलेल्या, शांत आणि सुंदर काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या या संपूर्ण वातावरणाचा बदल या अतिरेक्यांनी केलेला आहे। अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याला अतिरेकी तर आहेच, पण पाकिस्तानचे लोक देखील त्याच्यामध्ये सामील आहेत। दुःख एवढंच होतोय की आज प्रत्येक वेळा मुस्लिम समाजाची बाजू घेणारे लोक, अतिरेक्यांची बाजू घेणारे लोक आज या हल्ल्याचा कोणीही निषेध करायला तयार नाहीत। हे जे कोणी आतंकवादी असतील, त्यांना पाकिस्तानचं समर्थन असेल, त्यांना आतून ज्यांचं समर्थन असेल, त्यांचे जे देशातले भारत देशामध्ये राहून भारताशी शत्रुत्व करणारे जे कोणी लोक असतील, त्या सर्वांचा निषेध म्हणून, त्या सर्वांचा धिक्कार म्हणून, त्या अतिरेक्यांचा, आतंकवादाचा आणि पाकिस्तानचा धिक्कार म्हणून, निषेध म्हणून हा पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा पुतळा इथे आम्ही जाळणार आहोत।